या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता, ज्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली, की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांच्या 2 PA येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो हो हो, ते प्रकरण माझंच होतं. ते पुढे जाऊन द्या, पुढे चल. आता मी धनंजय आत्माराम ननावरे, सोशल मीडिया वर न्यूज चॅनल यांना विनंती करतोय की आमचं ननावरे हे जे प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट आहे. आम्ही पोलिसांना व न्यायालयाला याची माहिती दिलेली आहे. तरी आम्हाला मानसिक त्रास होईल असं कुठल्याही न्यूज चॅनल व सोशल मीडिया यांनी वक्तव्य करू नये ही विनंती. त्यांचं म्हणणं हे दिलं होतं की हा रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार निंबाळकर, त्यांच्या भावाच्या आत्महत्येस त्याच्या कुटुंबाने दिलं होतं. त्यांचं पण त्या बिचाऱ्याने विनंती केली आहे त्याच्याबद्दल जास्त बोलू नका. काय परिस्थिती, त्या माणसा गरीब माणूस आहे, त्या माणसाला रोज जाऊन दिवसलं जातं. किती पैसे घेतले? अरे बाबा, माझा त्या माणसाशी काय संबंध नाही. त्याच्या कुटुंबाने दुसऱ्या दिवशी जबाब दिला, त्याच्या तोंडात शब्द घातला. मास्टर माय. त्यामुळं सोशल मीडियाला माझी विनंती आहे की ह्या माणसांच्या, ह्या कुटुंबाच्या बाबतीत कृपया करून त्यांच्या ऑडिओ क्लिप, त्यांच्या त्रास होते त्यांच्या कुटुंबाला फिरवू नका. आता हे महबूब बाय शेजारी कोण आहे, येऊन गेले ते आत्ताच. ते सगळं तयार कसं झालं? दिगंबर आव्हाड यांचा रामराजामध्ये माझा कधी संबंध नाही. शेजारी ताई आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांना जाऊन भेटल्या होत्या. प्रोटीन कुठनं, ते बोलायला प्रोटीन तर पाहिजे ना, आयडिया. हे उत्तमराव आहेत. दुर्दैवी, मला लाज वाटते. माझा खून जरी केला असता ना तरी चाललं असतं. मास्टर माइंडनी त्या 2 पोरींचं ट्रेनिंग घेतलं. काय केलं? ट्रेनिंग घेतलं. लोकसभेची निवडणूक होती, 4-8 दिवसात तिकीट राहिलं, त्याचं तिकीट कसं कापल्या जाईल. त्या पोरींना नकली आत्महत्या करायला लावली, स्वतःच्या दवाखान्यामध्ये आणून ऍडमिट केलं. आणि हिथं ती काय ठिकाणा म्हटल्यावर डॉक्टर हसायला लागलं, पुण्याला घेऊन गेले. ही परिस्थिती म्हणजे रणजितसिंह निंबाळकर पेट्रोल चोर, रणजितसिंह निंबाळकर विनयभंग करणारा, रणजितसिंह निंबाळकर गाडी भाडं न देणारा, अट्रॉसिटी शिवेगाळ करणारा. राहिलं होतं एवढंच की फक्त या कुटुंबाने माझ्यावर आत्महत्येचं प्रकरण दाखल करत होतं, तेही मास्टर माइंडने दाखल करून टाकलं. पण मास्टर माइंडने मग इथं गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तपासणी करून घ्यायला पाहिजे होती. मेडिकल रिपोर्ट खोटे बनवायची गरज नव्हती. एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टर माइंडने माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तरी चाललं असतं ना. किती माणसाला त्रास द्यायचा एखाद्याला, किती सहन करायचं, आणि तरी सुद्धा म्हणायचं बदला घ्यायचा नाही, बदला आणायचा. हा रणजितसिंह नाईक निंबाळकर ते करतोय. चलो आगे. आता आदरणीय संपदाताईच्या विषयामधला हे विषय आपण सगळ्यांनी नीट समजून घ्यायचा. त्यांच्यावर त्यांच्या खात्याअंतर्गत पोलिसांच्या तक्रारीविषयी चौकशी चालली होती. काय चालली होती? चौकशी.